नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिका 2025 भरती आलेली आहे. जाहिरात क्रमांक आस्था 1/2025 दिनांक 27/3/2025. नवी मुंबई महानगरपालिका स्थापित गट क व गट ड मधील पदे यांच्याकडून भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित येत आहेत. प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदे हे प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवांमधील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसे प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीतून गट क व गट ड हे 620 पदे भरावायची आणि त्याचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 28/3/2025 पासून ते 11/5/2025 पर्यंत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी www.nmmc या संकेतस्थळावर भेट देऊन आणि वार्ड बॉयसाठी असणारा पगार, वेतन श्रेणी, ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावा. आरक्षण आणि इतर बाबी पाहणार आहोत. यामध्ये पद क्रमांक 8 हे स्टाफ नर्स मिडवाईफ आहे. वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 आहे. तर पदसंख्या आहे, टोटल पदसंख्या आहे 131. तर अनुसूचित जातीसाठी 13% आरक्षण आहे. त्यात पदसंख्या 13 आहे. सर्वसाधारणसाठी 4 जागा आहेत. महिलांसाठी 4 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 2 जागा आहेत. अंशकालीनसाठी 1 जागा आहे. खेळाडूसाठी 1 जागा आहे आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा आहे. अनुसूचित जमातीमध्ये 7% आरक्षण आहे. यात पदसंख्या 10 आहेत. सर्वसाधारणसाठी 3 पदे आहेत. महिलांसाठी 3 पदे आहेत. माजी सैनिकांसाठी 1 पद आहे. अंशकालीनसाठी 1 पद आहे. खेळाडूसाठी 5% आरक्षण आहे. त्याला 1 पद आहे. प्रकल्पग्रस्तासाठी 1 पद आहे. विशिष्ट जात अ मध्ये 3% आरक्षण आहे. पदसंख्या 2 आहे. त्यात सर्वसाधारण 1 आणि महिलांसाठी 1 पद. भटक्या जमाती क मध्ये 2 पदसंख्या आहे. सर्वसाधारणसाठी 1 आणि महिलांसाठी 1. भटक्या जमातीसाठी ड साठी 2 जागा आहेत. सर्वसाधारणसाठी 1 आणि महिलांसाठी 1. मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे. त्यात सर्वसाधारणसाठी 1 जागा. इतर मागासवर्गीयासाठी 29 जागा आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 10, महिलांसाठी 9, माजी सैनिकांसाठी 4, अंशकालीनसाठी 3, खेळाडूसाठी 1, प्रकल्पग्रस्तासाठी 1 आणि भूकंपग्रस्तासाठी 1. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला वर्गासाठी 13 जागा आहेत. सर्वसाधारणसाठी 4, महिलांसाठी 4, माजी सैनिकांसाठी 2, अंशकालीनसाठी 1, खेळाडूसाठी 1 आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS साठी 13 जागा आहेत. पदसंख्या 13 आहेत. सर्वसाधारणसाठी 4, महिलांसाठी 4, माजी सैनिकांसाठी 2, अंशकालीनसाठी 1, खेळाडूसाठी 1 आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1. राखीव प्रवर्गासाठी 46 पदसंख्या आहे. त्यातील सर्वसाधारणसाठी 15 जागा आहेत. महिलांसाठी 14 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी 7 आहेत. अंशकालीनसाठी 5 आहेत. खेळाडूसाठी 2 आहेत. प्रकल्पग्रस्तासाठी 2 आहेत. ग्रस्तासाठी 2 आहेत. अर्हता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचे आहे. तसेच नर्सिंग काउन्सिलिंग, जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयाची पदविका असणे गरजेचे आहे तुमच्याकडे. तसेच परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 19 एक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM. गट क वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100. जात प्रवर्गामध्ये अनुसूचित जातीमध्ये 13% आरक्षण आहे. पदसंख्या टोटल 8 आहे. त्यात रिक्त जागा म्हणजेच सर्वसाधारणसाठी 4 आहेत. महिलांसाठी 2 आहेत. माजी सैनिकांसाठी 1 आहे. अंशकालीनसाठी 1 आहे. तसेच भटक्या जमाती ब मध्ये पदसंख्या 1 आहे. ते सर्वसाधारणमध्ये 1च आहे. तर भटक्या जमाती क मध्ये टोटल 2 जागा आहेत. सर्वसाधारणसाठी 1 जागा आणि महिलांसाठी 1 जागा. भटक्या जमातीमध्ये
ड मध्ये 2% आरक्षण आहे. रिक्त पदे एकच आहेत. सर्वसाधारणसाठी 1. परत इतर मागास वर्गासाठी 19% आरक्षण आहे. पदसंख्या 4 आहेत. सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1 आणि माजी सैनिकासाठी 1. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला वर्गासाठी 10% आरक्षण आहे. पदसंख्या 4 आहेत. सर्वसाधारण 2, महिलांसाठी 1 आणि माजी सैनिकासाठी 1. ठीक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWSमध्ये 10% आरक्षण आहे. पदसंख्या 4 आहेत. सर्वसाधारणसाठी 2, महिलांसाठी 1 आणि माजी सैनिकासाठी 1. खुला म्हणजे राखीव प्रवर्गासाठी 28% आरक्षण आहे. पदसंख्या 14 आहेत. सर्वसाधारणसाठी 5, महिलांसाठी 4, माजी सैनिकासाठी 2, अंशकालीनसाठी 1, खेळाडूसाठी 1 आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1. अशी टोटल 38 पदे आहेत. सर्वसाधारणसाठी 18, महिलांसाठी 10, 6, अंशकालीनसाठी 2, खेळाडूसाठी 1 आणि प्रकल्पग्रस्तासाठी 1. शैक्षणिक अर्हता आहे. महाराष्ट्र राज्य व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट यांच्या रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. म्हणजे ज्यासाठी पोस्ट आहे तेथील 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. पद क्रमांक 30 कक्षसेवक म्हणजेच वार्ड बॉय. गट ड मध्ये वेतन श्रेणी म्हणजेच पगार 15,000 ते 46,600. जात प्रवर्गामध्ये अनुसूचित जाती 13. विशिष्ट जाती अ मध्ये 3% आरक्षण आहे. 1 जागा आहे आणि सर्वसाधारणमध्ये 1 जागा आहे. भटक्या जमाती ब मध्ये 2 जागा आहेत. सर्वसाधारणमध्ये 2 जागा आहेत. भटक्या जमातीमध्ये 1 जागा आहे. सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे. इतर मागासवर्गीय पदसंख्या 8 आहे. त्यात सर्वसाधारण 6 आणि माजी सैनिक 1, अंशकालीन 1. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला वर्ग मध्ये पदसंख्या 3 आहेत. सर्वसाधारणमध्ये 3 आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWSमध्ये पदसंख्या 3 आहेत. सर्वसाधारणमध्ये 3 जागा आहेत. खुला म्हणजेच अराखीव पदसंख्या 4 आहेत. सर्वसाधारणमध्ये 3 आणि माजी सैनिकमध्ये 1. कक्षसेवक म्हणजेच वार्ड बॉयमध्ये एकूण 29 पदे आहेत. त्यातील सर्वसाधारणमध्ये 24 आहेत. माजी सैनिकमध्ये 3 आहेत आणि अंशकालीनसाठी 2 आहेत. शैक्षणिक अर्हता वार्ड बॉयसाठी शैक्षणिक अर्हता आहे म्हणजे 10वी पास असावी किंवा शासकीय व निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्टमधील 2 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असावे. टीपमध्ये दिलेले आहे की कक्षसेवक वार्ड बॉय हे पद पुरुषांमधून भरावायचे असल्यास सदर पदाकरिता महिला आरक्षण दर्शविण्यात आलेले नाही. हे लक्षात घ्यावे. धन्यवाद मित्रांनो.